कॅप्टन अशोक खरातला नाशिकमधल्या कोर्टानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याला एका बलात्कार प्रकरणामध्ये अशोक खरात याला काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। अनेक राजकीय नेत्यांसह महत्त्वाचे लोक खरात यांच्याकडे जायचे। अनेक राजकीय नेत्यांसोबत खरातचे घनिष्ठ संबंध देखील असल्याचं समोर आलेलं आहे। एका बलात्काराच्या प्रकरणात अशोक खरातला काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी अटक केली होती। आता नाशिक कोर्टानं 24 मार्चपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर अशोक खरात याच्या सिन्नर परिसरात असलेल्या एका मंदिरावर रुपाली चाकणकर सुद्धा सदस्य आहेत। त्यावरून एक देखील मोठा वाद पेटल्याचं पाहायला मिळतं। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय बलात्कारी ज्योतिषी अशोक खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काय नेमकं कोर्टात घडलंय? नक्कीच बहुचर्चित हे कॅप्टन अशोक खरात यांना आज कोर्टात हजर करण्यात आलेली होती आणि यांना न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर कोर्टामध्ये पोलिसांकडून सांगण्यात आलंय की या प्रकरणाचे धागेदोरे खूप मोठ्या प्रमाणात असते। तब्बल 57 ते 58 व्हिडिओ जे आहेत ते या अशोक खरातीकडे आहेत। यामध्ये अनेक महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्यांनी केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता सध्या पोलिसांनी याबाबत पुढील तपासासाठी न्यायालयाकडे 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मागितली। माननीय न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यामध्ये आता जी खरात आहे यांच्या घरापासून तर त्यांच्या मंदिरापर्यंत सगळ्यांची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येणार आहे। आणि याबाबत अनेक व्हिडिओ जे समोर एक दोन जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यानंतर देखील अजून व्हिडिओ येण्याची शक्यता आहे। याबाबत आता अधिक काय तपास होतो आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच आता खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अनेक राजकीय नेत्यांशी देखील त्याचे घनिष्ठ संबंध आहेत। त्यामुळे त्या दृष्टीने देखील आता संपूर्ण पुढच्या काळामध्ये तपास होऊ शकतो। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांच्याशी आपण बातचीत केलेली।